नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा पेपर 1 मराठी व गणित विभाग 2 घटक संख्याज्ञान यातील 4 संख्येची विस्तारित मांडणी याचा व्यवसाय आज आपण सोडवणार आहोत। व्यवसाय क्रमांक 5 पहा, पहिला प्रश्न आहे 4000 अधिक 50 अधिक 3 अधिक 70,000 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या खालीलपैकी कोणती? ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे प्रश्न येतो, आपल्याला विस्तारित मांडणी दिलेली असते आणि आपल्याला संख्या तयार करायची असते, त्यावेळेस आपण काय करतो, फक्त त्या विस्तारित रूपाची बेरीज केली का आपल्याला ती संख्या मिळते। चला तर मग आपण त्याची बेरीज करून घेऊया। पहिले आहे 4000, नंतर आहे 50, नंतर आहे 3 अधिक 70,000। याची पूर्ण सर्व संख्यांची बेरीज केली तर आपल्याला किती मिळतात? 74,053। मग पाहूया हे उत्तर पर्याय कोणत्या पर्यायामध्ये आहे। पहिला आहे 47,053, हे उत्तर चुकीचं आहे। दुसरा आहे 74,053, 2 नंबरचं उत्तर म्हणजे हे बरोबर आहे। तिसरं आहे 74,530, हे पण हा पण पर्याय चुकीचा आहे। चौथा पर्याय आहे 70,453, हा पण पर्याय चुकीचा आहे। बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न आहे 48,789 ही संख्या विस्तारित मांडणीमध्ये टिंब अशी लिहितात। अक्षरामध्ये आपल्याला संख्या दिली आहे, प्रथम आपण तिला अंकामध्ये लिहू आणि नंतर आपण तिची विस्तारित मांडणी करायची आहे। चला तर मग किती आहे? 48,789 आपण संख्या बोलतो तशीच आपण ती लिहून घ्यायची आहे। एकक, दशक, शतक, नंतर स्वल्पविराम। मग एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000। मग आपण विस्तारित मांडणी करताना प्रथम प्रत्येक संख्येची स्थानिक किंमत काढतो। 9 हा एकक घरात आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत किती राहील? 9च। 8 हा दशक घरात आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 8 दशक। 8 दशक म्हणजे 80 आणि 7 हा शतक घरात आहे म्हणून 7 शतक म्हणजे 700 त्याची स्थानिक किंमत झाली। आणि 8 हा हजाराच्या घरात आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 8,000 आणि 4 हा 10,000च्या घरात आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 4 गुणिले 10,000 म्हणजे 40,000। यांच्या सर्वांची बेरीज केली तर ते झालं त्याचं विस्तारित रूप, म्हणजे 40,000 अधिक 8,000 अधिक 700 अधिक 80 अधिक 9 हे आहे ह्या संख्येचं विस्तारित रूप। तर पाहूयात कोणत्या पर्यायामध्ये हे उत्तर आहे। पहिला पर्याय आहे 48,000 अधिक 700 अधिक 80 अधिक 9। इथे डायरेक्ट 48,000 आपल्याला फक्त त्या घरातील एका संख्येची स्थानिक किंमत काढायची असते, परंतु इथं पूर्ण 48 घेतले आहेत म्हणून हे पूर्ण हा पर्याय चुकीचा
आहे. पुढे आहे 2 नंबरला 48 अधिक 48,000 अधिक 789. त्याची पूर्ण एका अंकाची स्थानिक किंमत घेऊन त्याची बेरीज करायची असते तेव्हा ती विस्तारित मांडणी होते. परंतु इथं फक्त 48,000 आणि 789 असं वेगळं केलेलं आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. पुढचा आहे 3 नंबरचं 40,000 नंतर अधिक 8,000 अधिक 700 अधिक 80 अधिक 9. म्हणजे आपण सोडवलं त्याप्रमाणे हा पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि पुढचं पण 40,000 अधिक 8,789 हे पण विस्तारित मांडणी बरोबर नाही, म्हणजे हे पण पर्याय चुकीचा आहे. मग बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न 3. संख्या व तिची विस्तारित मांडणी याची अयोग्य जोडी कोणती? संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचे विस्तारित रूप दिले आहे. आपल्याला त्यांची अयोग्य जोडी शोधायची आहे. अयोग्य म्हणजे चूक. चला तर मग पहिला आहे 7,534. 7 एकक दशक शतक हजार. 7 हा हजाराच्या घरात आहे, म्हणजे त्याचे 7,000 अधिक 5 हा शतकाच्या घरात आहे, त्याचे 500. 3 हा दशकाच्या घरात आहे, 3 दशक म्हणजे 30 अधिक 4 हा एककाच्या घरात आहे म्हणून हा 4. आणि बेरीज करताना संख्या मागे पुढे घेतल्या तरी त्या चालतात, म्हणून हे विस्तारित रूप बरोबर आहे. पुढचा आहे 46,118. यामध्ये एकक दशक शतक हजार 10,000. 10,000च्या घरात आहे 4, म्हणजे 4 ची स्थानिक किंमत झाली 40,000. 40,000 त्याच्यानंतर अधिक 6 आहेत हजाराच्या घरात, म्हणून त्याची स्थानिक किंमत आहे 6,000. परंतु इथं 600 दिली आहे, म्हणजे हा पर्याय क्रमांक चुकीचा आहे. पुढे आहे पर्याय क्रमांक 4 39,052. इथं एकक दशक शतक हजार आणि 10,000च्या घरात आहे 3, म्हणजे 3 ची स्थानिक किंमत आहे 30,000. परंतु इथं पूर्ण 39 घेऊन 39,000 असं दिलं आहे, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. पुढे आहे पुढे इथं 50,093 अशी संख्या दिली आहे आणि तिचं विस्तारित रूप दिलं आहे. पहा इथं 50,000 50,093 एकक दशक शतक हजार आणि 10,000. इथं ह्याची 3 ची किंमत आहे 3 एकक आहेत म्हणून 3. 9 दशक म्हणजे इथं 90 आणि इथं शून्यच आहे म्हणून त्याची किंमत 0. आणि हजाराच्या घरात पण 0 आहे म्हणून त्याची किंमत पण 0. परंतु 5 हा 10,000च्या घरात आहे म्हणून त्याची किंमत आहे 50,000. मग याची काय होईल विस्तारित रूप याचं? याचे 50,000. मग याचं विस्तारित रूप काय होईल? 50,000 अधिक इथं हजार आणि दशक शतक घरामध्ये 0 आहे, तो लिहिला बेरजेमध्ये लिहिला नाही तरी चालतो. 90 आणि 3 असं याचं विस्तारित रूप येऊ शकतं. पाहू बरं हे विस्तारित रूप कोणत्या पर्यायामध्ये आहे. मग हे ह्या पर्यायामध्ये 50,000 मग 50,093 बरोबर 50,000 अधिक 90 अधिक 3, म्हणजे पर्याय क्रमांक ड पण बरोबर आहे. मग आणि
अ आणि ड हे काय आहेत, बरोबर जोड्या आहेत आणि ब आणि क ही अयोग्य जोडी आहे. आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीची जोड्या विचारल्या आहेत. मग ब आणि क हे उत्तर आहे. तर ब आणि क कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपण पाहणार आहोत. पहिला आहे फक्त क, हा पर्याय चूक आहे. 2 फक्त ब आणि क. मग बरोबर उत्तर आहे फक्त ब आणि क. उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि 4 हा चुकीचा आहे आणि पर्याय क्रमांक 1 पण चुकीचा आहे. बरोबर पर्याय क्रमांक 2. आता पुढे प्रश्न क्रमांक 4. संख्या दिली आहे 62,735. या संख्येचे योग्य विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? तर ही संख्या दिली आहे, तिचं आपल्याला विस्तारित रूप लिहायचं आहे. संख्या आहे 62,735. यामध्ये एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. 5 ची किंमत आहे 5, एककाच्या घरात आहे. 3 ची किंमत आहे 3 दशक म्हणजे 30 आणि 7 हा शतकाच्या घरात आहे म्हणून 7 शतक म्हणजे 700 आणि 2 ची किंमत 2000च्या घरात आहे म्हणून 2 ची किंमत आहे 2000 आणि 6 हा 10,000च्या घरात आहे म्हणून 6 गुणिले 10,000 म्हणजे 60,000. 6 ची किंमत आहे 60,000. इथं पहा, आपण दशकाची किंमत काढताना त्या संख्येला 1 दशक म्हणजे 10. मग ह्या 3 ला आपण 10 ने गुणतो तेव्हा ते 30 येतं. मग 7 शतक, मग 1 शतक म्हणजे 100. मग 7 गुणिले हे 100 मग ते झाले 700 आणि हजाराच्या घरात 2 आहेत ते झाले 2000. मग 1000 म्हणजे 1000 होतो आणि मग 1 ने 2 ला गुणलं तर काय होतं, उत्तर आलं 2000. मग 10,000 म्हणजे 10,000 आणि त्या घरात आहेत 6. मग 10,000 ने जर 6 ला गुणलं तर झाले 60,000. अशा प्रकारे आपण त्याचं विस्तारित रूप करत असतो. मग कसं याचं काय येईल, 6 गुणिले 10,000 अधिक 2 गुणिले 1000. 2000च्या घरात आहे म्हणून त्याला 1000ने गुणलं. पुढे आहे 7 गुणिले 1 शतक म्हणजे 100 आणि पुढे आहे 5 एकक. 5 हे सुट्टे असतात म्हणून ती संख्या 5 ही 5च राहते. मग त्याला 1 ने गुणतात. 5 एके 5. अशा प्रकारचं ह्या संख्येचं विस्तारित रूप आपल्याला मिळालेलं आहे. पाहू बरं कोणत्या पर्यायात हे विस्तारित रूप आहे. कोणता पर्याय बरोबर आहे. 6,000 आणि गुणिले 1000, नंतर 2000 गुणिले 1000 आणि 7 गुणिले इथे आहे 10 म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा आहे 6,000 गुणिले 10,000 अधिक 2 गुणिले 100. 2 हे हजाराच्या घरात आहेत, त्याला 1000ने गुणायला पाहिजे. इथं 100ने गुणले म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. पुढे आहे 6,000 गुणिले 1000 अधिक 2 गुणिले 100. इथं पण
2 हे हजाराच्या घरात आहे, 2ला मग हजाराने गुणायला पाहिजे, परंतु इथं 100ने गुणलेला आहे, म्हणजे हा पर्याय पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 आहे 6 गुणिले 10,000 अधिक 7 गुणिले 100 बरोबर. 7 हे शतकाच्या घरात आहे, त्याला 100ने गुणलं, अधिक 2 हे हजाराच्या घरात आहे, त्याला आपण हजाराने गुणलं, आणि 3 हे दशकाच्या घरात आहेत म्हणून आपण त्याला 10ने गुणलं. नंतर आहे 5. 5 हे एककाच्या घरात आहे म्हणून 1ने त्याला आपण गुणलं. म्हणजे बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4. पुढे आहे पुढचा प्रश्न क्रमांक 5. 8 दशक अधिक 3 सहस्र अधिक 18 सुट्टे बरोबर किती? तर आपल्याला हे गणित दिलेलं आहे. 8 दशक लिहून घ्यायचं. मग 8 दशक म्हणजे किती? 80. नंतर 3 सहस्र, सहस्रलाच आपण काय म्हणतो? हजार. 3,000. 3,000. नंतर आहे 18 सुट्टे म्हणजे 18 एकक. याची आपल्याला काय करायची? बेरजेचं चिन्ह दिलंय इथं बेरीज करून घ्यायची. एककाशी एकक, दशकाशी दशक, शतकाशी शतक आणि हजाराच्या खाली हजार. 0 अधिक 0 0, 0 अधिक 8 8, 8 अधिक 0 8 आणि परत 8 अधिक 1 9, 0शी 0, 3शी 3. उत्तर आलं 3098. पाहू बरं कोणता पर्याय क्रमांक बरोबर आहे. पहिलं उत्तर आहे 3088, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा आहे 3818, तो पण पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय आहे 8318 आणि पुढचं आपलं उत्तर आलेलं आहे 3000. बेरजेचं उत्तर आलं आपलं 3098. मग पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे 3098, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. पुढे आहे आपल्याला हे दिलं आहे उदाहरण प्रश्न क्रमांक 6. इथं आपल्याला विस्तारित रूप दिलं आहे आणि त्याची बेरीज केली तर संख्या किती मिळेल हे विचारलं आहे. इथं दिलं आहे 6 गुणिले 100 म्हणजे किती झाले? 600 अधिक 4 गुणिले 0, कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर काय येतं? 0. आणि 7 गुणिले 1000 म्हणजे 7000. नंतर यांची बेरीज करून उत्तर किती येतं ते विचारलं आहे. 0शी 0, 0शी 0, 6शी 6 आणि 7शी 7, 7600 उत्तर आलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 6000, उत्तर आलं 7600. मग पर्याय क्रमांक पहिला आहे 6700, म्हणजे हा पर्याय क्रमांक चुकीचा आहे. दुसरा आहे पर्याय क्रमांक 2 7600, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. तिसरा पर्याय क्रमांक आहे 7604, हा पण पर्याय चुकीचा आहे. चौथा आहे 7640, हा पण पर्याय क्रमांक चुकीचा आहे. बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 7600. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7वा. 15 दशक, इथं प्रश्न दिलाय आपल्याला 15 दशक सांगितलं. 1 दशक म्हणजे 10, मग 15 दशक म्हणजे 15. 1 दशक म्हणजे 10, मग 15 दशक म्हणजे किती?
150 पहा पुढे आहे अधिक त्याच्यामध्ये 15 शतक 1 शतक म्हणजे 100 तर 15 शतक बरोबर किती 1500 पुढे आहे 15 एकक 15 एकक म्हणजे 15च आणि पुढे आहे त्याच्यामध्ये मिळवायचे 15 सहस्र 15 सहस्र म्हणजे 1000 मग 15,000 बरोबर 15 सहस्र म्हणजे 15,000 याची आपल्याला बेरीज किती येईल हे दिलेलं आहे तर चला पहिले हे 150 नंतर 1500 1500 नंतर आहे हे 15 एकक नंतर आहेत 15 सहस्र म्हणजे 15,000 यांची बेरीज विचारली आहे 5 5 5 आणि 1 6 5 आणि 1 6 1 अधिक 5 6 आणि हा 1 एकक दशक शतक झाला का हा स्वल्पविराम आणि झाले हे 16,665 उत्तर आलं तर पहिला पर्याय क्रमांक पाहू पहिला पर्याय क्रमांक आहे 16,665 म्हणजे पहिला पर्याय क्रमांकच बरोबर आहे दुसरा आहे पर्याय क्रमांक 2 1,51,515 तो पण पर्याय चुकीचा आहे नंतर आहे 15,515 हा पण पर्याय क्रमांक चुकीचा आहे नंतर पर्याय क्रमांक 4 आहे 16,515 हा पण पर्याय चुकीचा आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 खालील कोणत्या विस्तारित मांडणीपासून 43,508 ही संख्या मिळेल मग आपल्याला संख्या दिली आहे आणि खालील विचारलाय खालील कोणत्या विस्तारित मांडणीतून 43,508 ही संख्या मिळेल मग आपल्याला हे काही 4 पर्यायामध्ये विस्तारित मांडणी दिली आहे त्याच्यातून आपल्याला शोधायचं आहे का कोणत्या विस्तारित मांडणीची बेरीज केली तर ही संख्या आपल्याला मिळेल मग आपला संख्या पाहिजे आहे 43,508 याच्यामध्ये एकक दशक शतक हजार आणि 10,000 यामध्ये 8 हा एकक घरात आहे त्याची किंमत आहे 8 शून्य दशक म्हणजे शून्यच 5 शतक शतकाच्या घरात आहे म्हणून 500 3 हजाराच्या घरात आहे म्हणून हे 300 3,000 आणि 4 हे 10,000च्या घरात आहे म्हणून हे झाले 40,000 म्हणजे यांची बेरीज केली तर आपल्याला त्याचं विस्तारित रूप मिळतं म्हणजे हे विस्तारित रूप झालं आपलं 40,000 अधिक 3,000 अधिक 500 शून्य आहे तर शून्य लिहिला नाही तरी चालतो मग डायरेक्ट पुढचा हा 8 अधिक 8 मग हे आपल्याला हे आलेलं उत्तर आहे तर आपल्याला पर्याय क्रमांक शोधायचा आहे हे उत्तर कोणत्या पर्याय क्रमांकामध्ये आहे पहिला आहे 40,000 अधिक 3,000 अधिक 50 आहे 5 हे शतक घरात आहेत
म्हणून त्याची स्थानिक किंमत होईल 500, परंतु इथं 50 दिलेत म्हणजे हा पर्याय क्रमांक चुकीचा आहे. दुसरा आहे 3000 अधिक 800 दिले. 8 हे एककाच्या घरात आहे, त्याची स्थानिक किंमत 8 होते, इथं 800 दिले म्हणजे हा पर्याय क्रमांक पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक आहे 3. 3000 अधिक 8 अधिक 500 अधिक 40,000. बेरीज करताना संख्या मागं पुढे केल्या तरी चालतात. मग हा पर्याय क्रमांक आपण आलेल्या उत्तर आणि हा पर्याय क्रमांक हा सारखाच आहे. 3000 हे हजाराच्या घरात आहेत म्हणून 3000 अधिक 8 हे एककाच्या घरात आहेत 8, नंतर 5 हे शतकाच्या घरात आहेत म्हणून 500 आणि नंतर 4 हे 10,000च्या घरात आहेत म्हणून 40,000. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या विस्तारित मांडणीचं उत्तर हे 43,508 ही संख्या आपल्याला मिळेल. मग पुढचा पर्याय क्रमांक आहे 4000 अधिक 30,000 अधिक 500 अधिक 8. इथं आपल्याला 4 हा 10,000च्या घरात आहे, त्याची स्थानिक किंमत 40,000 पाहिजे होती, इथे 4,000 दिली म्हणजे हा पर्याय क्रमांक पण चुकीचा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. विस्तारित रूप व संख्या यांच्या एकूण किती जोड्या बरोबर आहे? योग्य जोड्या आपल्याला शोधायच्यात म्हणजे बरोबर जोड्या शोधायच्यात. विस्तारित रूप दिले आहे, पुढे संख्या दिल्या आहेत, तर आपल्याला त्याच्या बरोबर जोड्या शोधायच्या आहे. एक आहे हजाराच्या घरात म्हणजे त्याचं 1000, नंतर इथं 5 हे शतकाच्या घरात आहे, त्याची स्थानिक किंमत 500 पाहिजे होती, इथं दिली आहे 50 म्हणजे हे चुकीचं आहे. नंतर इथं आहे 5 एकक दशक शतक हजार 10,000च्या घरात आहेत 5 म्हणजे त्याची स्थानिक किंमत 50,000. 4 हे हजाराच्या घरात आहेत म्हणून त्याची स्थानिक किंमत 4. 2 हे शतकाच्या घरात आहेत म्हणून त्याची किंमत 200. 1 हा एककाच्या घरात आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 1 आणि 4 हे दशकाच्या घरात आहेत म्हणून त्याची स्थानिक किंमत ही 40. म्हणजे हे हे बरोबर आहे. पुढचा आहे क. आता इथं एकक दशक शतक हजार, हजाराच्या घरात आहेत 6, 6ची किंमत येईल 6,000. 9 एकक दशक शतक, 9 हे शतकाच्या घरात आहेत 900 झाले आणि 6 हा दशकाच्या घरात आहे 60 झाले आणि हा 8 एककाच्या घरात आहे म्हणून हा 8 म्हणजे हे पण विस्तारित रूप बरोबर आहे. आणि नंतर आहे ड. इथं एकक दशक शतक हजार 10,000, 10,000च्या घरात आहे 1, 1 ची स्थानिक किंमत आहे 10,000. हजाराच्या घरात आहे 7 म्हणून 7 ची स्थानिक किंमत आहे 7,000 आणि 6 हे शतकाच्या घरात आहेत म्हणून त्याची स्थानिक किंमत आहे 6. 3 हे दशकाच्या घरात आहे म्हणून 3 ची किंमत आहे 30 आणि 5 हे एककाच्या घरात आहेत म्हणून 5 ची स्थानिक किंमत ही 5. म्हणजे अशा प्रकारे ब, क आणि ड हे तिन्ही पण पर्याय म्हणजे 1, 2, 3 हे तिन्ही विस्तारित रूप बरोबर आहेत. मग 1, 2, 3 मग पर्याय क्रमांक 1 मध्येच 3 आहे म्हणून 3 हे विस्तारित रूप बरोबर आहे. 4, 1, 2 हे चुकीचे आहेत. पुढचा आहे प्रश्न 10वा. 27,000 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? आता आपल्याला हे अक्षरामध्ये दिलेली आहे संख्या, आपल्याला पहिली ती संख्या अंकात लिहावी लागेल, नंतर त्याचं विस्तारित रूप आपल्याला काढावं लागेल. 27,000 27,000 म्हणजे 27,000ला 26,750 म्हणजे हे झाले 27,000. मग ह्या
संख्येचं विस्तारित रूप विचारलंय. 0 हा एककाच्या घरात आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 0. 5 हा दशकाच्या घरात आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 50. 7 हा शतकाच्या घरात आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 700. 6 हा हजाराच्या घरात आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 6000 आणि 2 हा 10,000च्या घरात आहे म्हणून 2 ची किंमत 20,000. मग यांची बेरीज केली की आपल्याला याचं विस्तारित रूप मिळेल. मग काय होईल? 20,000 अधिक 6,000 अधिक 700 अधिक 50 अधिक 0. 0 आहे म्हणून बेरजेत 0 नाही लिहिला तरी चालतो. हे झालं त्याचं विस्तारित रूप. तर पर्याय क्रमांक पहिला आहे 20,000 अधिक 7,000. 20,000 अधिक 7,000 अधिक 50 अधिक 700 अधिक 0. हा पर्याय क्रमांक चुकीचा आहे. पुढे आहे 2 नंबर 6,000 अधिक 20,000 अधिक 200 अधिक 70 अधिक 5. हा पर्याय क्रमांक पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 आहे 20,000 अधिक 6,000 अधिक 500 अधिक 70 अधिक 0. पुढचा आहे पर्याय क्रमांक 4 20,000 अधिक 6,000 अधिक 0 अधिक 50 अधिक 700. म्हणजे हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. 20,000 अधिक 20,000 अधिक 6,000 अधिक 700 अधिक 50 आणि मग हा 0. अशा प्रकारे आपण व्यवसाय 5 सोडवला. धन्यवाद.